मुलांना काय करता रे? प्रॅक्टिकल करताय. कशाचं प्रॅक्टिकल करताय? स्प्रिंग कॉन्स्टंट काढायचं. बरं बरं बरं. आता ते काय करता सांगा बरं मला मग जरा. करा ना मग प्रॅक्टिकल. काय करता म्हणजे सगळ्यात काय करता तुम्ही आता? सर्वात आधी अनस्ट्रेच जी स्प्रिंग आहे त्याची रिडिंग घ्यायची. म्हणजे स्ट्रिंगला काही लोड नाही लावला तरी पण ती काय तिची जी काही रिडिंग आहे ती. हा किती रिडिंग सध्याला ती आता? ती रिडिंग जरा हे हुकास थोडं वाकलेलं आहे थोडंसं त्याच्यामुळे. हा आता त्याला सरळ धरून फक्त किती रिडिंग येतात? 7.5. 7.5 नक्की. चला ओके. पुढे आता त्याच्यावर एक काय करणार? 50 ग्रामचं वजन लावणार. काय लावायचं म्हणलं? 50 ग्रामचं वजन लावायचं. लावा बरं 50 ग्रामचं वजन लावा बरं. लावला ते तर तुम्ही वजन कुठं लावलं? ते तर हुक लावलेलं दिसायला मला. ते 50 ग्राम वजन आहे त्याच्या अगोदरच. म्हणजे त्या हुकलाच 50 ग्रॅम आहे. बरं बरं. नंतर आता मास लावलेली रिडिंग त्याच्यावर आता एक पुन्हा किती रिडिंग आली आता ती? 9. ते तर हालायला येणार आहे. हा हा ओके. मग आता ती रिडिंग किती आहे? 8.5. तो आसबोट काढते. नाही थांबा एक सेकंद. 9 यायली ती. 9 येते. 9 येते. त्याला ते हलू देऊ नका ते. मग आम्हाला कसं कळालं ते 9 आहे का 9.5 आहे? खाली स्प्रिंगला धरून होतं. अरे थांब आज खालीच सोड बोट. हा आता आली ती 9. ओके. आता त्याच्यावर आणखीन एक नंतर आता त्याच्यावर आणखीन एक 50 ग्रामचं मास ऍड करणार. टाका लवकर. आता ही रिडिंग 9 आली म्हणजे तुमची ती 9 इलॉंगेशन होती का? मग काय होतं ते? मास टाकल्यावरची रिडिंग आहे. मास टाकल्यावरची रिडिंग. मग किती आली ती? एक्सटेन्शन किती आलं त्या मासचं? एक्सटेन्शन 9.7. म्हणजे एक मास टाकलं तर त्याचं इलॉंगेशन कसं काढलं तुम्ही? मग ते कशातून मायनस केली? न्यू रिडिंग मायनस ओरिजिनल रिडिंग. ही रिडिंग मायनस ओरिजिनल रिडिंग. ओके. मग आता हे नवीन मास लावला. आता किती आली रिडिंग? आता 15. आता 15 आली. 15 ने मला तर 14.6 दिसते. 6 की 7. हा त्याला स्टॉप करू का? हा थांबा ना. 14.7. 14.7. मग आता किती आली तुमची एक्सटेन्शन? 14.7 किती आलं? 14.7 मायनस 7.5. अच्छा म्हणजे ते मायनस करायची. जी 7.5 ओरिजिनल होती ती तुम्ही मायनस केली. मग आता तुमची लेंथ आली. आता त्याच्यानंतर काय केलं मग? परत रिडिंग आणखी टाका. चला लवकर करा ती रिडिंग तशी. किती आला आता? 20.3. चला 20.3. आता एवढ्या 3 रिडिंग मधून आपल्याला घेता येईल ना? फोर्स कॉन्स्टंट काढता येईल ना? कसं काढताल? कोणता फॉर्म्युला वापरताल? F is equal to KY. Y म्हणजे काय? इलॉंगेशन. आणि F म्हणजे फोर्स. तो फोर्स इथं कोणता? वेट. फोर्स म्हणजे आमचा वेट. आता मग आता तुम्ही तीन कॅल्क्युलेशन करताल. आणि 3 कॅल्क्युलेशनचं जे रिडिंग येईल ती ॲव्हरेज रिडिंग म्हणजे या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट असं समजा ना. हा चला ओके. हा आणखीन एक रिडिंग घ्याव का? आता आणखी एक रिडिंग घ्या. काय लागतं? जास्त वेट घेतलं तर एरर कमी येईल त्या रिडिंग मध्ये. ओके छान. चला घ्या एक रिडिंग. आता किती आली ती? 26.2. ओके 26.2 आली. हां आता 4 रिडिंग पैकी पहिली रिडिंग मला असं वाटतं कदाचित त्याच्यात एरर जास्त असेल. आहे ना पहिल्या रिडिंगला ते. मग तुमच्या पुढच्या 3 रिडिंगचं तुम्ही कॅल्क्युलेशन करताल आणि काय करताल? त्याचं ॲव्हरेज घेताल. ओके चला छान प्रॅक्टिकल करताय तुम्ही. कोणता क्लास आहे तुमचा? कोणता? नवपुते फिजिक्स क्लासेस. कोणता आहे? नवपुते फिजिक्स क्लासेस. ओके थँक्यू.